बुलेटिनमध्ये आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। दादर इथल्या कबूतरखान्याचा वाद काही केल्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत। महापालिकेने कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवरती जैन मुनी दिलेशचंद्र विजय यांनी 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषणाची घोषणा केली आहे। त्यामुळे कबूतरखान्यावरून पुन्हा आता दोन्ही गट एकमेकांसमोर येण्याची चिन्ह आहेत। पुढील 10-15 दिवसात आचारसंहिता लागू होणार असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय। महाजनांनी संजय राऊतांवरती टीका केली आहे। वायफळ बडबड करत लोक मतदान करणार नाहीत, त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे, नाहीतर जनता त्यांना धडा शिकवेल असं महाजन म्हणाले। जळगाव जिल्ह्यातील कट्टर राजकीय वैरी असलेले मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे चाळीसगाव इकडे एकाच व्यासपीठावरती आले। चाळीसगावचे राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार राजीव देशमुख यांच्या शोक संदेश कार्यक्रमाप्रसंगी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावरती आले। खिचडी चोर असल्यामुळे सर्वजण चोर वाटतात असा टोला लगावलाय। मंत्री नितेश राणे यांनी राऊतांना लगावलाय। आमदारांना 5 कोटींचा निधी दिल्याबाबत राऊत यांनी केलेल्या आरोपांवरती राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद राखीव झाल्यामुळे शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। शरद पवारांचे अकोले इथले खंदे समर्थक अमित भांगरे या पार्श्वभूमीवर मंत्री विखेंची त्यांनी भेट घेतली आणि त्यामुळे भांगरे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली। भारत आता खऱ्या अर्थानं डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करतोय। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यात युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसद्वारे रोज सरासरी 94,000 कोटींचे व्यवहार झालेले आहेत। यूपीआयच्या व्यवहारात सप्टेंबरच्या तुलनेत तब्बल 13% वाढ झाली आहे। सोनं आणि चांदीचे दर उच्चांकावरती पोहोचल्यानंतर आता घसरण सुरू झाली आहे। घसरणीत आणखीन वाढ होऊ शकते। जागतिक बाजारात मंगळवारी एकाच दिवसात सोनं आणि चांदीच्या दरामध्ये रेकॉर्ड ब्रेक घसरण झाली आहे। यानंतर तज्ज्ञांकडून भारतीय बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात आणखीन घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे। केंद्र सरकारने दुचाकी आणि चारचाकी संवर्गातील कमी क्षमतेच्या वाहनांवरील जीएसटी कमी केल्याचा सकारात्मक परिणाम होऊन यंदाच्या सणासुदीत देशात रोज 1 लाखाच्या वर सगळ्याच संवर्गातील वाहनांची विक्री नोंदवली जाते। ऑक्टोबर 2025 या महिन्यात 22 दिवसामध्ये देशात 23,54,000 वाहनांची विक्री झाली आहे। दिवाळी निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाने 16 ते 18 ऑक्टोबर या 4 दिवसात पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड 3 स्थानकांवरून बसच्या 6,000 फेऱ्या पूर्ण केल्या। याद्वारे सुमारे 2.5 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय। प्रवाशांच्या प्रतिसादामुळे एसटीच्या तिजोरीत सुमारे 6 कोटी रुपये जमा झाले। वेगवान आढावा। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पाळधी गावात स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात त्यांच्या बालपणीच्या मित्रांसह परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना दिवाळी फराळासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वीच अकोला जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सुशांत पाटील बोर्डे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे वंचितला मोठा धक्का मानला जातोय। या मतदारसंघातून वंचितने जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती पद सुद्धा मिळवलंय। वाशिम शहरातील पाटणी चौकामध्ये एका गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेल्या सोयाबीन गोण्यांना आग लागली आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे। या आगीमध्ये 1.5 ते 2 लाखांचं सोयाबीन जळल्याचा अंदाज आहे। राज्यात सोयाबीनच्या हमीभावाने खरेदी प्रक्रिया सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातच ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र यावर्षी जिल्हा स्तरावरती याबाबतचे आदेश न मिळाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठी अनिश्चितता पसरलेली आहे। हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार की नाही याबद्दल संभ्रम असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत दिवसेंदिवस वाढ होते। मीरा भाईंदरमधील सर्वात भव्य दीपोत्सव पेणकरपाडा गावातील आई निर्बादेवी मंदिराच्या पटांगणामध्ये साजरा करण्यात आलेला आणि यावेळेला स्थानिकांनी एकत्र येत 7,000हून अधिक दिवे प्रज्वलित केले। डंकिन ग्रुप मेघवाडीच्या वतीने बालकलाकारांनी किल्ले शिवराजेश्वर मंदिर साकारलंय। शिवराजेश्वर मंदिरामध्ये मालवणच्या किल्ल्याचा देखावा उभा केलाय। बालकलाकारांच्या या कलेचं विशेष कौतुक केलं जात आहे। पुण्याच्या दौंड तालुक्यातील
नांदगावमध्ये शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेला विजेचा शॉक बसला. पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीला देखील शॉक लागल्यामुळे या अपघातात शेळी, पत्नी आणि पती असा तिघांचाही मृत्यू झालाय. दिवाळीनिमित्त आईसोबत पालघर इथल्या नातेवाईकांकडे आलेल्या 10 वर्षाच्या मुलीचा नदीमध्ये बुडून मृत्यू झालाय. नदीत पाय घसरून पडल्यामुळे तिचा मृत्यू झालाय. नागपूरच्या मानेवाडा बेसा मार्गावरील अलंकार नगर या ठिकाणी निवासी भागात किराणा गोदामाला आग लागली. गोदाम जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अग्निशामक विभागाच्या 3 गाड्यांच्या माध्यमातून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलंय. जळगाव शहरातील सराफ व्यावसायिकाचे 30 तोळे सोनं घेऊन फरार झालेल्या बंगाली कारागिरीला जळगाव पोलिसांनी 8 वर्षांनंतर वाराणसीमधून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या बंगाली कारागिराकडून 12 लाख रुपये किमतीचं सोनं पोलिसांनी जप्त केलं आहे. ठाण्यातील कासार वडवली परिसरात एक धक्कादायक प्रकार घडलाय. साई पार्थ या इमारतीत मद्यधुंद अवस्थेतील वॉचमनने रस्त्यावरून जात असलेल्या 4 वर्षांच्या चिमुरडीची छेड काढल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. हा प्रकार पाहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ वॉचमनला पकडत त्याला चांगलाच चोप दिलाय. चिपळूणमधील मिरजोळी, गोवळकोट, कोंढे या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. भात कापणीच्या वेळी झालेल्या परतीच्या पावसामुळे बळीराजा संकटात सापडलाय. पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाची दमदार हजेरी लागली. पालघर, बोईसर, कासा या परिसरामध्ये दमदार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात दिवाळीच्या मुहूर्तावरती मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं भात पीक पाण्यात बुडल्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरलंय. लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाउंडेशनतर्फे हरभरा आणि ज्वारीच्या बियाण्यांचं वाटप करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये तब्बल 2000 बॅग हरभरा आणि ज्वारीचं बियाणं वाटप सुरू करण्यात आलंय. भिवंडीत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शहरातील कासार आळी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी रस्त्यावरती रांगोळ्या काढून दिव्यांची आरास करत सर्वजण नववर्षाचं स्वागत करतात. मात्र यावर्षी रांगोळ्या काढून सजावट पूर्ण होताच पावसानं हजेरी लावल्यामुळे रांगोळ्या वाहून गेल्या. एक महत्त्वाची बातमी बघूया. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे. आणि अशामध्येच काँग्रेसच्या भाई जगतापांपाठोपाठ समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनीही स्वबळाचा नारा दिलाय. आगामी पालिका निवडणुका मविया सोबत लढणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. आम्ही सर्वधर्म समभाव मानणारे असून कोणत्याही धार्मिक आणि प्रादेशिक पक्षासोबत जाणार नसल्याचं आझमींनी स्पष्ट केलंय. यापूर्वी काँग्रेसच्या भाई जगतापांनीही मुंबई पालिका निवडणूक स्वबळावरती लढवण्याचे संकेत दिले होते. तर उद्धव आणि राज ठाकरेंसोबत जाण्यास इच्छुक नसल्याचं जगतापांनी सांगितलं होतं. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती भाई जगतापांनी एकला चलो रेचा नारा देत ऐन दिवाळीत वादाचा बार उडवून दिलेला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती महाविकास आघाडीत आतापासूनच कुरबुरींना सुरुवात झाली आहे. मुंबईचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी ऐन दिवाळीत मतभेदाची माळ पेटवली आहे. आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत जायचं नाहीये, राज ठाकरेंसोबत जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असं भाई जगताप म्हणाले. मवियामध्ये राज ठाकरेंना घेण्याबाबत काँग्रेसचा विरोध असल्याच्या चर्चा याआधीच सुरू होत्या आणि त्यातच आता भाई जगतापांच्या वक्तव्याने मवियात वादाची ठिणगी पडली. असं कोणी गॅरंटेड सांगू शकणार नाही की नाही एवढ्याच जागा येतील तेवढ्याच जागा येतील. पण एवढं मात्र मी नक्की सांगेन, काँग्रेस स्वबळावर लढल्यावर काँग्रेसचा या तर काँग्रेसचा आमचा महापौर बसेल किंवा काँग्रेसच्या मदतीशिवाय महापौर बसणार नाही. पक्षामध्ये निर्णय घेत असताना कोणी वैयक्तिक त्या ठिकाणी निर्णय घेत नसतात. एक सामूहिक निर्णय असतो जो पक्षाच्या श्रेष्ठीनं सांगितला जातो आणि पक्षश्रेष्ठी त्याच्यावरती निर्णय घेतात आणि त्याच्यानंतर अधिकृत जी भूमिका असते ती सांगितली जाते. पण सर्वसाधारणपणे काँग्रेस पक्षाची भूमिका आमची जी दिसलेली आहे मागील काळापासून आणि आता सुद्धा आमची भूमिका हीच राहील की संविधान आणि ह्या देशाची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, ज्यासाठी आमचे आदरणीय नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आदरणीय नेते राहुल गांधी सातत्याने लढत आहेत. ती भूमिका घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जाऊ आणि आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगू जी आमची भूमिका आहे. आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता सुद्धा आम्हाला उद्धवजी ठाकरे असू द्यात किंवा राज ठाकरे असू द्यात किंवा आणखीन कोणी स्वबळावर लढताना आम्हाला कुठल्याही पक्षाचं
बरोबर आमच्या बरोबर बंधन नको हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आई जगतापांनी चर्चा करण्याचा प्रश्न नाही, त्यांना जे वाटलं त्यांनी ते मत मांडलं. असे तर प्रत्येक राजकीय पक्षामधल्या नेत्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार, त्यांनी त्यांचं मत मांडलं. ठीक आहे, ती कार्यकर्त्यांची भूमिका आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं. पीएससी मध्ये काही नेत्यांची भूमिका आहे, सर्वांची भूमिका असू शकते, पण शेवटी निर्णय जो असतो तो वरच्या लेवलला होतो, त्याच्यावर चर्चा होते, त्याच्या बाकीच्या गोष्टी ठरतात. आणि मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुल गांधीजी आणि सोनिया गांधीजी याच्या संदर्भामधला निर्णय घेतील आणि जेव्हा निर्णय येईल तेव्हा आम्ही त्याबद्दल बोलू. दरम्यान भाई जगतापांच्या स्वबळाच्या नाऱ्यावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. भाई जगतापांनी केलेलं जे वक्तव्य आहे ही त्यांची भावना आहे आणि ही त्यांचीच नव्हे तर मुंबईतल्या अनेकांची अशा प्रकारची भावना आहे. नुकताच मुंबईमध्ये एक बैठक देखील झाली होती. त्या बैठकीमध्ये हा सूर त्या ठिकाणी समोर आला होता. पूर्ण नवनियुक्त कार्यकारिणीच्या सदस्यांनी देखील तशाच प्रकारची भावना व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांनी ही व्यक्त केलेली स्वतःची आणि कार्यकर्त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र अलबत्ता या संदर्भामध्ये सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय हा घेण्यात येईल. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. दिवाळी निमित्ताने नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सद्भावना कालीपूजा कमिटीच्या कालीमातेचं दर्शन घेतलं. यावेळेला कालीमातेकडे सर्वांना सुख शांती आणि समाधान लाभो अशी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री दरवर्षी न चुकता कालीमातेचं दर्शन घेण्यासाठी जात असतात. यंदा देखील त्यांनी ही परंपरा कायम राखली आहे. बीडचे श्री क्षेत्र तुकोबाराय पावनधाम संस्थान या ठिकाणी दिवाळी पाडव्यानिमित्ताने 25,000 दिव्यांचा नयनरम्य दीपोत्सव साजरा केला आहे. महंत महादेव महाराज बोराडे यांच्या संकल्पनेतून बळीराजा प्रति कृतज्ञता म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या कुणकेश्वर या ठिकाणी दिवाळी पाडव्यानिमित्ताने मंदिर कमिटीच्या माध्यमातून दीपोत्सव साजरा करण्यात आला. तब्बल 21,000 तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर उजळून निघाला. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. देवीचं मंदिर 22 तास सुरू असून सगळे विधी सुरू ठेवण्यात आलेले आहेत. मंदिर संस्थांकडून गर्दीचं योग्य नियोजनही करण्यात आलं आहे. गवळी समाजात पाडव्याला सगर उत्सव साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची प्रथा. या निमित्ताने रेड्याची पूजा करत मिरवणूक काढली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गवळी बांधवांनी प्रथा जपत मनमाड येवला शहरात रेड्याची आकर्षक पद्धतीने सजावट करत त्यांची मिरवणूक काढली. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर गावात दरवर्षीप्रमाणे दिवाळी निमित्ताने पाडव्याच्या दिवशी गवळणींच्या नृत्याचा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक वाद्यांमध्ये कला, ढोलकी तसंच पारंपरिक गाण्यांची मेजवानी पाहायला मिळाली. नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये दीपमाला आणि त्यानंतर हल्लाबोल प्रथम उत्साहात साजरे झाले. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बंदीचोड दिवस साजरा केला जातो आणि यावेळेला मोठ्या संख्येने शीख बांधव उपस्थित होते. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पाळधी गावात स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात त्यांच्या बालपणीच्या मित्रांसह गावातील शेतकरी आणि नागरिकांनाही दिवाळी फराळासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बालमित्रांसोबत दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतला. भाऊबीजेच्या निमित्ताने मावळच्या वडगावात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी नवी संकल्पना घेऊन साकारलेल्या दिवाळी पहाट सबरंग कार्यक्रमाने वडगावचा आसमंत सुरांनी भारावून गेला. आता बातमी पुण्यामधून येते. पुण्यातील शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांवरती पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवला जाल्याचं बोललं जात आहे आणि काही दिवसांपासूनच धंगेकरांनी आपल्या मित्रपक्षातील नेत्यांविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळत आहे. कुख्यात गुंड निलेश गायवळच्या पासपोर्टवरून त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांना निशाणा बनवलं होतं. तर मुरलीधर मोहोळ यांनी बिल्डरला हाताशी घेत जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला होता. यानंतर धंगेकरांनी हा विषय लावून धरला होता. यानंतर आज पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार केली. यानंतर त्यांच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे. जर युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळण्याआधी पुणेकर धर्म पाळा असं ट्विट धंगेकरांनी केलं आहे.
दरम्यान पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी आपल्याला एक एक्स हँडलवरील लोगो असलेला फोटो बदललेला आहे. पुणेकर फर्स्ट असा नवा फोटो असलेला कव्हर फोटो धंगेकरांनी ठेवलाय. रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात पुण्यातल्या भाजपाने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काल तक्रार केली होती आणि यानंतर एकनाथ शिंदे रवींद्र धंगेकर यांच्यावरती कारवाई करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा झाल्या. यातच धंगेकरांनी फोटो बदलल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. दिवाळी पाडव्यानिमित्ताने हिंगोलीच्या औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात अलंकार पूजा करण्यात आली आहे. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी ज्योतिर्लिंगाच्या पिंडीला दागिन्यांनी सजवलं होतं आणि भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती देहूमध्ये ज्ञानबा तुकाराम नामगजरा दीपोत्सव संपन्न झाला. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झालं. भाविकांनी दीपोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पाडव्याच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा असते आणि सोन्याचे दर वाढले असले तरी सुद्धा सर्वच दुकानांमध्ये सोने खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी एकच झुंबड केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात दिवाळीच्या निमित्ताने केलेल्या आकर्षक रोषणाईमुळे कणकवली शहरात झगमगाट पसरलाय. तळ कोकणात प्रत्येक घराघरात दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि याचंच विहंगम दृश्य परेश कांबळी यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपलंय. अकलूजकडे समस्त गवळी समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सगर उत्सव निमित्ताने म्हशींना पळवण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेसाठी माजी सरपंच शिवतेज सिंह मोहिते पाटील उपस्थित होते. ही स्पर्धा पाहण्यासाठी हजारो रसिक उपस्थित होते. हवा प्रदूषणाच्या बाबतीत नागपूरने दिल्लीच्या पावलावरती पाऊल ठेवले. दिवाळीच्या दिवशी हवा गुणवत्ता निर्देशांक 204चा टप्पा गाठलाय तर सिव्हिल लाईन परिसरात सर्वाधिक हिरवळ असताना सुद्धा या परिसरातील हवेची गुणवत्ता खराब झाली. पुण्यात दिवाळीला लक्ष्मीपूजना दिवशी हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीमध्ये राहिली. मागील वर्षी हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत होती तर यंदा मात्र पुणेकरांना दिवाळीला होणाऱ्या वायू प्रदूषणातून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.